नीला, नीला, नीला बाहेर ये. मला माहितीये तू इथेच कुठेतरी आहेस. बाहेर ये. नीला, हे जे तर जमदग्नीच्या अवतारापेक्षाही जास्त चिडलेत. काय करू मी? इथे तर आजी नाहीयेत मला वाचवायला. पार्टनर, आता ना तूच काहीतरी कर. नीला, नीला बाहेर ये. मी अजिबात बाहेर येणार नाहीये. मला तुमची खूप भीती वाटते. लीला बस झालं. कुठेस तू? बाहेर ये आत्ताच्या आत्ता. लीला कुठेस तू? कपाटात. तू कपाटात काय करतेस? बाहेर ये. तुम्ही जर माझ्यावर असेच ओरडणार असाल ना तर मी अजिबात बाहेर येणार नाहीये. लीला बाहेर ये लगेच. मी काय तुला खाणार आहे का? तुमचा काय भरोसा? तुम्ही काही करू शकता. मागच्या वेळेला तर मला हाताला धरून बाहेर हकलवलं होतं. मी नाही येणार आहे. लीला बाहेर ये आता. तू नाही बाहेर आलीस तर मी कपाट तोडीन. लीला शेवटचं सांगतोय बाहेर ये. तुम्हाला जे काय बोलायचं ना ते बाहेरूनच बोला. मी बाहेर येणार नाहीये. लीला मी 5 पर्यंत मोजीन. तू बाहेर नाही आलीस ना तर मी खरंच कपाट तोडीन. 5 4 3 2 1. थांबा थांबा थांबा. काही तोडू बिडू नका. मी येते बाहेर. काय मूर्खपणा आहे. आधी खाली ये. खाली ये. येते ना बाहेर. आता ओरडू नका. तोच फोन आहे. हा तोच फोन आहे. का वागला तसं? काय मिळालंय सगळं करून? नाही काय नाही. इतके दिवस मला असं वाटत होतं की तुम्ही चांगले आहात. माझ्या रिऊला त्या विक्रांतपासून वाचवलं आणि मी वाईट आहे. मी तुम्हाला फसवते. माझ्यामुळे तुम्हाला तुमच्या घरच्यांना इतका त्रास होतोय. पण माझं चुकलं. काय स्वतःच्या स्वार्थासाठी केलं नाही तुला सगळं. कळतंय काय बोलतेस तू? मी आता अजिबात गप्प बसणार नाही. तुम्ही गुन्हेगार आहात. आजी, दुर्गा मॅडम, किशोर दादा, सगळ्यांनी खाली या लवकर. आजी, लग्नाच्या दिवशी या सगळ्यांनी मला खोटं ठरवलं ना, पण मी खरं बोलत होते आणि आज मी ते सिद्ध करून दाखवणार. मी म्हणाले होते ना माझी रेव किडनॅप झालीये. हे बघा. हे काय? हा त्या किडनॅपरचा मास्क आहे. आणि हा मास्क मला आपल्या घरात सापडलाय. त्यामुळे रेऊला किडनॅप करणारी व्यक्ती बाहेरची नसून या घरातलीच आहे. आता हे काय नवीन? तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? हो दुर्गा मॅडम, मी काही एजेना फसवून त्यांच्याशी लग्न वगैरे केलेलं नाहीये. इथे तर मीच फसवली गेली.
लग्नाच्या दिवशी माझी रेव खरंच किडनॅप झाली होती. हा बघा, हा फोन त्या किडनॅपरचाच आहे. यावरच मला सगळे व्हिडिओ कॉल्स केले होते. हवं तर तुम्ही चेक करा. करा चेक. आता काही झालं तरी सुद्धा मी गप्प बसणार नाही. ज्यांनी माझ्या रेवला किडनॅप केलं, मला जबरदस्तीने हे लग्न करायला भाग पाडलं, त्याच्या विरोधात मी आता पोलिसात तक्रार करणार. हे दिवस माझी काही चूक नसताना मी तुम्हा सगळ्यांचं ऐकून घेत राहिले, गप्प बसले. पण आता बस, आता मी कोणाचं काही ऐकणार नाही. लीला, बाळा हे काय बोलतेस तू? आपल्या घरामध्ये कोण असं का करेल बाळा? आजी, हे तुम्ही एजेंनाच विचारा. एजेंटचा काय संबंध या सगळ्याशी? संबंध आहे. हे सगळे पुरावे, हा फोन, हा मास्क, हे सगळं मला एजेंटच्याच कपाटात सापडलंय.